नमस्कार. आज आपण एका खूप प्रभावी पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. विक्टर फ्रँकल यांचं मॅन्स सर्च फॉर मीनिंग. मराठीत आपण त्याला म्हणू शकतो मनाचे सामर्थ्य, अर्थाचा शोध. आपल्याकडे आहेत ह्या पुस्तकातले काही महत्वाचे विचार आणि आपला उद्देश आहे हे समजून घेणं की अगदी भीषण परिस्थितीतही माणूस जगण्याचा अर्थ कसा शोधू शकतो. फ्रँकल स्वतः मानसोपचार तज्ज्ञ होते आणि दुसऱ्या महायुद्धात त्यांना नाझी छळछावण्यांमध्ये कैदी म्हणून राहावं लागलं. ऑशवेट्स, डकाऊ अशा ठिकाणी त्यांनी जे भोगलं आणि तिथे जे पाहिलं, कैद्यांच्या मानसिक अवस्था कशा होत्या, म्हणजे तो धक्का, मग औदासिन्य, कधी भ्रमनिरास, आणि तरीही काही जण कसे टिकून होते याचं त्यांनी निरीक्षण केलंय. तर यावरच बोलूया आज. हो, आणि सुरुवातच त्यांच्या एका मूळ संकल्पनेने करूया. लोगोथेरपी ही त्यांची स्वतःची मानसोपचार पद्धती आहे आणि ती खूप महत्वाची आहे इथे. फ्रँकल काय म्हणतात की माणसाची जी मूळ प्रेरणा आहे ना, ती फ्रॉइड म्हणतात तशी सुखाची इच्छा नाही किंवा ॲडलर म्हणतात तशी सत्तेची इच्छा पण नाही. मग काय आहे ती प्रेरणा? ती आहे अर्थासाठीची इच्छाशक्ती, म्हणजे विल टू मीनिंग. आयुष्यात काहीतरी अर्थ असणं, काहीतरी उद्देश असणं, हेच माणसाला पुढे नेतं, असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थासाठीची इच्छाशक्ती ही कल्पनाच खूप वेगळी आणि शक्तिशाली वाटते. पण मग प्रश्न येतो की हा अर्थ शोधायचा कसा, विशेषतः त्या छळछावण्यांसारख्या ठिकाणी? बरोबर, हाच त्यांच्या निरीक्षणाचा गाभा आहे. त्यांनी 3 मुख्य मार्ग सांगितले आहेत अर्थ शोधण्याचे. पहिला म्हणजे काहीतरी सर्जनशील काम करणं, कृती करणं, जगात आपलं काहीतरी योगदान देणं. दुसरा मार्ग आहे एखाद्या गोष्टीचा अनुभव घेणं किंवा एखाद्या व्यक्तीला भेटणं, म्हणजे प्रेम, सौंदर्य, निसर्ग किंवा एखादं नातं, यात अर्थ सापडू शकतो. आणि तिसरा मार्ग, तो तर मला वाटतं सगळ्यात महत्वाचा आहे. कोणता? तो म्हणजे जे दुःख आपण टाळू शकत नाही, जे अटळ आहे, त्या दुःखाकडे आपण कसं पाहतो, आपला दृष्टिकोन काय असतो, यातही अर्थ शोधता येतो, नाही का? अगदी बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे परिस्थिती बदलता येत नाहीये, पण त्या परिस्थितीला आपण प्रतिसाद कसा द्यायचा हे निवडणं आपल्या हातात असतं. आणि फ्रँकल म्हणतात की हे स्वातंत्र्य, म्हणजे आपला प्रतिसाद निवडण्याचं स्वातंत्र्य, हे आपल्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, परिस्थिती कितीही वाईट असो. बापरे. ते याला म्हणतात द लास्ट ऑफ द ह्युमन फ्रीडम्स, म्हणजे मानवी स्वातंत्र्यांपैकी उरलेलं शेवटचं स्वातंत्र्य. विचार करा, छळछावणीत जिथे बाहेरचं सगळं स्वातंत्र्य गेलेलं आहे, तिथे हे आतलं स्वातंत्र्य शिल्लक आहे. खरंच हे ऐकून अंगावर काटा येतो. आणि याच बरोबर त्यांनी प्रेमाच्या शक्तीवर पण भर दिलाय ना? हो, नक्कीच. त्यांच्या पत्नीच्या आठवणी, केवळ त्या आठवणींनी त्यांना त्या कठीण काळात खूप बळ दिलं. आणि तसंच भविष्याबद्दलची आशा किंवा एखादं ध्येय असणं, म्हणजे भविष्यात काहीतरी करायचं किंवा कोणीतरी आपली वाट पाहतंय, ही भावना. अच्छा. ज्या कैद्यांकडे असं काहीतरी कारण होतं जगण्यासाठी, म्हणजे एक वाय होता, ते लोक जास्त टिकले. ते कसं जगायचं हे सहन करू शकले. बरोबर. जगण्याचं का मिळालं की कसं सुसह्य होतं. आणि आणखी एक मुद्दा आहे त्यांच्या पुस्तकातला, यश आणि आनंदाबद्दलचा. सांगा ना. ते म्हणतात की आनंद किंवा यश मिळवणं हे आपलं थेट ध्येय नसावं. अगदी. ते म्हणतात आनंद हा काय पाठलाग करून मिळवायची गोष्ट नाहीये, तो आपोआप मिळतो. म्हणजे तो एक बाय प्रॉडक्ट आहे. बाय प्रॉडक्ट म्हणजे जेव्हा आपण स्वतःपेक्षा मोठ्या एखाद्या ध्येयासाठी स्वतःला वाहून घेतो किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी जगतो, तेव्हा आनंद आपोआप मिळतो. तो त्या जगण्याचा, त्या अर्थपूर्ण कामाचा एक परिणाम असतो. आणि प्रत्येकाच्या आयुष्याचा एक विशिष्ट अर्थ असतो बरं का. तो फक्त त्या व्यक्तीला शोधायचा असतो आणि पूर्ण करायचा असतो. ही एक जबाबदारी आहे आपली. हे सगळं ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की त्या भीषण त्रासात सुद्धा फ्रँकलने अगदी छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद किंवा जगण्याची उमेद कशी शोधली. हो, भर का होईना. बरोबर. म्हणजे अत्यंत वाईट परिस्थितीतही जगण्याला अर्थ देणारे क्षण सापडत होते. थोडक्यात काय तर फ्रँकल यांचं हे पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याची जी एक अदम्य शक्ती आहे ना, जी लवचिकता आहे, त्याचं प्रतीक आहे. जीवनाचा अर्थ आपल्याला कोणी तयार देत नाही, तो आपल्याला शोधावा लागतो, अगदी अंधारमय परिस्थितीत सुद्धा. आणि ही शोधण्याची, आपला दृष्टिकोन निवडण्याची जी क्षमता आहे, तीच खरी शक्ती आहे. अगदी, तीच खरी शक्ती. निश्चितच. आणि हे सगळं ऐकल्यावर मला वाटतं एक विचार नक्की येतो मनात, की जर इतक्या टोकाच्या, इतक्या कठीण परिस्थितीत अर्थ सापडू शकतो, जगण्याची उमेद मिळू शकते, तर फ्रँकल यांचे हे विचार आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यातल्या आव्हानांना सामोरं जाताना कसे उपयोगी पडू शकतील?
आपला स्वतःचा जगण्याचा अर्थ शोधण्याच्या प्रवासात याची मदत कशी होईल यावर खरंच विचार करण्यासारखा आहे.